चालेल. चला आता आपण स्टार्ट करूया. हे बघा, फॅब्रिक पेंटिंगला सगळ्यात पहिले जे कलर लागतात त्या कलर विषयी आधी आपण माहिती घेऊया. आता तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये अॅक्रेलिक कलर हे सगळे जण वापरतात. ठीक आहे. अॅक्रेलिक कलर हे सगळे जण वापरतात. अॅक्रेलिक कलर सगळ्यांना माहिती असेल. बऱ्याच ठिकाणी डीआयवाय मध्ये सुद्धा अॅक्रेलिक कलर युज होतो. क्ले साठी वापरतात, वॉल साठी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी अॅक्रेलिक कलर युज करतो. पण मग अॅक्रेलिक कलर फॅब्रिकला चालेल का? तर येस चालेल. पण फक्त फरक काय आहे? अॅक्रेलिक कलर आणि हा फॅब्रिक कलर आहे. आता सेकंड जो आहे हा फॅब्रिक कलर आहे. फॅब्रिक कलर हा फॅब्रिक पेंटिंग साठी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे? फॅब्रिक कलर पेक्षा अॅक्रेलिक कलर थोडासा थिक असतो, थोडासा जाड असतो. त्याच्यामुळे अॅक्रेलिक कलर सुकल्यानंतर तुम्ही बघाल ती ड्रॉइंग अशी ज्यावेळेस तुम्ही बघता ना असं कडकपणा जाणवतो. ठीक आहे. त्या ठिकाणी फॅब्रिक कलर वापरलाय तर त्या ठिकाणी सॉफ्टपणा जाणवतो. ठीक आहे. तर अॅक्रेलिक कलरचा हा एक मायनस पॉईंट आहे. सेकंड म्हणजे फॅब्रिक कलर थोडे शाईन देतात, अॅक्रेलिक कलर थोडे मॅट मध्ये असतात. ठीक आहे. हा इतकाच फरक आहे, बाकी दुसरा काही फरक नाही. तुम्ही म्हणाल म्हणा आम्हाला फॅब्रिक पेंटिंग नाही भेटत मग अॅक्रेलिक चालेल का? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मग अॅक्रेलिक कलर मध्ये वापरायला आपण मीडियम वन पण वापरणार आहे. हा मीडियम वन फॅब्रिक मध्ये पण वापरतो, ह्याच्यामध्ये पण वापरतो. मीडियम वन काय काम करतं? समजा तुमचे कलर जर सुकले, माईक बंद करा ना प्लीज. बघूया, माईक बंद कर. ठीक आहे. तर या ठिकाणी मीडियम वन आपण कशासाठी वापरणार आहे? मीडियम वन आपण कलरला थोडा पातळ करण्यासाठी युज होतो. पहिली गोष्ट, समजा कलर खूप दिवस झाले, घट्ट झाले, थोडा पातळ करायचा, पाणी नाही वापरायचं, त्यामध्ये मीडियम वन तुम्ही युज करू शकता. ठीक आहे. सेकंड म्हणजे मीडियम वन कलर मध्ये युज केल्यामुळे काय होतं? लाईफ वाढते कलरची, फॅब्रिक पेंटिंगची. पण मग करते किती युज करा? समजा तुम्ही या ठिकाणी कलर 4 ड्रॉप युज केले तर एकच ड्रॉप तुम्हाला मीडियम वापरायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त वापर करायचा नाही, नाहीतर मग पेंटिंग वॉश केल्यानंतर कधी कधी निघण्याचे पण चान्सेस असतात. त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायचंय. आपण क्वचित वेळेसच पाणी वापरतो, बरेच वेळेस आपण मीडियम पण वापरू शकतो त्या ठिकाणी पाण्याच्या ऐवजी. ठीक आहे. त्या ठिकाणी मीडियम वन नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये एक छोटी पण बॉटल येते, ती आणायचं होतं का ताई? नाही काही गरज आता सध्या, आता आहे. हा, तुम्हाला फक्त माहिती व्हावी म्हणून मी आणलेले. हे बघा, मीडियम वन मध्ये अशी छोटी बॉटल पण येते, अशी मोठी बॉटल पण येते. ठीक आहे. आता हे झालं फेविक्रिलचे, पण ह्याच्यामध्ये कॅमेल कंपनीचे सुद्धा मीडियम वन येतं. कॅमेल कंपनीचे सुद्धा मीडियम वन येतं. समजा तुम्हाला ह्या कंपनीचं नाही मिळालं तर कॅमेल कंपनीचं युज करा, काही प्रॉब्लेम नाही. आता हे 2 कलर झाले. त्या व्यतिरिक्त अजून तिसरा कलर, समजा तुम्ही म्हणाल की दोघं पण नाही मिळाले तर तुम्हाला कॅमेलचा कलर तर इझिली भेटून जाईल. कॅमेलचा अॅक्रेलिक कलर, कॅमल कंपनीमध्ये पण कलर्स येतात, ते तुम्ही अॅक्रेलिक मध्ये युज करू शकता. हे पण फॅब्रिक पेंटिंगला खूप छान कलर्स आहेत. ठीक आहे. आता सेकंड, हे 3 कंपन्या झाल्या. आता काही काही मला तुझी कंपनी दाखव. डॉम्स कंपनीचे अॅक्रेलिक कलर आहे. आता बघा, तुम्ही म्हणाल की आमच्याकडे आहे ना, तेच आहे, बरोबर आहे, तेच. तर या ठिकाणी बघा, डॉम्स कंपनीचे कलर आहे. आता हे म्हणाल तुम्ही मग चालेल का? हे बघा, ती कंपनी कुठली पण असो, मी जास्तीत जास्त 3 कंपन्यांवरती काम केले, ह्या बाकीच्यांवरती नाही केले. तुम्ही म्हणाल की मग कसं कळेल? तर फक्त तिथे अॅक्रेलिक कलर असं लिहिलेलं असेल ना की समजायचं हे फॅब्रिक पेंटिंगला पण चालेल. ठीक आहे. पण मग बेस्ट वे असा आहे की 2 जास्त ऑप्शन पहिले निवडा, नाहीच मिळाले तर मग या ऑप्शन वरती जा. मग तिथे फक्त कलर्स, तिथे कंपनी कुठलंही नाव असेल, फक्त खाली बघा अॅक्रेलिक कलर आहे का, अॅक्रेलिक कलर कुठला पण फॅब्रिक पेंटिंगला चालतो. त्यावेळेस तुम्हाला फक्त मीडियम वनचा वापर करायचा त्या कलरमध्ये. ठीक आहे. आता सेकंड म्हणजे जे अॅक्रेलिक कलरचे झाकण असतात त्याचे झाकण पांढऱ्या कलरमध्ये असतात. ठीक आहे. असे पांढऱ्या कलरमध्ये असतात. आणि फॅब्रिक पेंटिंगचे जे कलर्स आहेत त्याचे जे झाकण आहे ते ब्ल्यू कलरमध्ये असतात. ठीक आहे. सिम्पल लॉजिक आहे. हे व्हाईट कलरमध्ये असतात अॅक्रेलिक, आणि फॅब्रिकचे ब्ल्यू कलरमध्ये असतात. तर अशा प्रकारे इतके कलर्स आपण यूज करतो. ओके. आता हे कलरची लाईफ वाढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, हे कलर नेहमी असे उलटे करून ठेवा. कारण की ज्यावेळेस आपण फॅब्रिक पेंटिंगचे कलर घेतो ना, झाकण असं उघडले की झाकण मधला कलर पण आपला युज होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कलरची लाईफ पण वाढते, एअर पण जात नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे नेहमी कलर्स असे उलटे करून ठेवायचे. आता याच्यामध्ये 6, 12, 10 असे बॉक्स येतात. तुमच्यावरती तुम्हाला किती, तो कितीचा बॉक्स आहे दाखवा इकडे आणा.
दोन कलर नाही घेतले मी त्याच्यात आहेत का? छान. आणि हा कितीला मिळाला बॉक्स? 275. ते बघा हे फॅब्रिक कलर फेविक्रिल मधला अॅक्रेलिक कलर मध्ये हा एक बॉक्स आहे. किती कलर आहेत आहे? 14 कलर आहे. या 14 कलर मध्ये स्किन कलर आणि गोल्डन गोल्डन दोघं कलर आलेत का? गोल्डन दोन्ही असतील. स्किन नाही, सिल्वर अँड गोल्ड. सिल्वर आणि गोल्डन आहे. स्किन कलर पण दिसतोय ना? स्किन कलर सगळ्यातच असतं मला वाटतं. नाही स्किन कलर सगळ्यात नसतं. मॅम मला मीडियम नाही भेटलं. हा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नॉर्मल तात्पुरतं पाण्याचा युज केला तरी चालेल. ज्यावेळेस कधी भेटेल त्यावेळेस घ्या. याच्यामध्ये गोल्डन कलर पण आहे, छान आहे. त्याच्यामध्ये बघ असे लाईट कलर्स पण दिलेले आहेत. वाव, पेस्टल कलर्स पण दिलेले आहेत, छान. हा ऑफ क्रीम आहे. हा स्किन कलर नाही म्हणता येणार. रेग्युलर सारखं तुम्हाला तिथे पाठीवर करायचंय ना? पाठीचा भाग कुठे होता आपण शिवणकाम करताना? येस, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यात आहे का तुमचे अर्धा तासाला चक्कर मारत जा व्हिडिओ काढायला. अर्धा तासाने ये परत. काही रेवतीला कॉल करून बघा ना येते कधी. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे 2 कलर वेगळे सांगितले होते. हा जो आहे हा गोल्डन कलर आहे. हा आता त्या फक्त 14 का पण किती 16 ना? 14 कलरच्या बॉक्स मध्ये गोल्डन कलर आलाय. पण तुम्ही 10 आणि 12 किंवा 6च्या याच्यात येणार नाही. हा तुम्हाला वेगळा घ्यावा लागतो. 25 रुपये किंमत असते. त्याच्यानंतर हा एक स्किन कलर आहे. हा मी तुम्हाला फ्लॅश टिंट 30 नंबर म्हणून आहे. हा फ्लॅश टिंट जो आहे हा आपल्याला स्किन कलरला युज होतो. जसं की आपण महादेवावरती दूध टाकताना जी लेडीज आहे ना तिचा जो कलर आहे तो स्किन कलर आहे. तो आपण त्याच्यासाठी हा कलर आपल्याला लागणार आहे. फ्लॅश टिंट म्हणून या कलरला नाव असतं. फ्लॅश टिंट 30 नंबर. डन. आणि हा गोल्डन कलर जो आहे बघा इथे नंबर्स दिलेले असतात. पर्ल मेटॅलिक गोल्डन कलर 352. ठीक आहे, इथे नंबर्स असतात. तर अशा प्रकारे आपल्याला हे कलर्स लागणार आहे. आता इथे मी कॅनव्हास पेपर घेतलाय. बरं ऐका ना, पहिले ऐकून घ्या नंतर ते करा. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कॅनव्हास पेपर लागतो. तर कॅनव्हास पेपर इथे बघा. तुम्ही नेहमी असा ब्ल्यू कलरचा कॅनव्हास पेपर सगळ्यांनीच बघितला असेल. ठीक आहे, ब्ल्यू कलरचा कॅनव्हास पेपर सगळ्यांनीच बघितला असेल. त्यांचा लाल सॉरी कॅनव्हास बोलते मी. सॉरी कार्बन पेपर. हा त्या दिवशी पण कॅनव्हासच बोलले. सॉरी तू लाल कलरचा कापड दे. सॉरी कॅनव्हास पेपर नाही, कार्बन पेपर. रोज कॅनव्हास कार्बन दोघांचा युज होतो ना माझा, म्हणून ते दोघं शब्द एकत्र येतात. येस. तर हे बघा ब्ल्यू कलरचा कार्बन पेपर आहे. या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये ब्ल्यू कलरचा कार्बन तर सगळ्यांनीच बघितलेला आहे. पण याच्यासोबत तुम्हाला असा येलो कलरचा पण एक येतो आणि याच्यामध्ये एक व्हाईट कलरचा पण कार्बन येतो. ठीक आहे. पण कसं असतं आता तुम्ही जर ड्रॉइंग करतायत ना त्यावेळेस ना ब्ल्यू कलरच्या कार्बनचा जो कलर आहे तो कपड्याला जास्त लागण्याचे चान्सेस असतात. कारण की ज्यावेळेस आपण ड्रॉइंग करतो ना असं काही काहींचा हा हात असा जातो. मग तो सगळा कापडला तो कलर लागतो. म्हणून आपण ब्ल्यू कलर अवॉइड करतो. त्या ठिकाणी घेण्याचा कमी प्रयत्न करतो. मग त्यावेळेस तुम्ही असा येलो कलर घेऊ शकतात. ठीक आहे, येलो कलरचा तेवढं लागत नाही. पण गंमत अशी आहे की हा येलो कलरचं जे कॅनव्हास आहे याची जी मार्किंग आहे ती पण मोजक्याच कापडावर दिसते, बाकीच्या कापडावर दिसत नाही. जसं की आता हा रेड कलर आहे. ठीक आहे, आता हा रेड कलर आहे. पेन्सिल. आता जसं बघा हा रेड कलर आहे. हे बघा दिसतोय का येलो कलर? एकदम नॉर्मल कमी दिसतोय. ठीक आहे. तर हा येलो कलर तुम्ही रेड कलरवर नाही चालू शकत. परत त्यांच्या याच्यावर बघू ब्ल्यू नाही, रेड पण नाही, राणी पण नाही दिसत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन पेपर आणून ठेवायचे. हे बघा ह्याच्यावर पण नाही दिसत आहे.
तर तुम्ही या ठिकाणी असा ब्ल्यू कलरचा कार्बन युज करू शकतात किंवा याच्यामध्ये व्हाईट कलरचा कार्बन येतो एक, तो पण युज करू शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये व्हाईट कलरचा एक येतो, तो पण तुम्ही युज करू शकता. हे पिंक कलरची बॅग छोटी, हा आणि ते वरचं पण दे, ते पण दे, आणि ते पण. त्यामध्ये व्हाईट कलरचं आहे का चेक करते एकदम. ठीक आहे, आता इथे मी ब्ल्यू कलर घेते. हे बघा ब्ल्यू कलर दिसतोय. नाही, तो व्यवस्थित दिसतोय. असा नाही दिसत, धूपछाव सारखा कलर आहे ना. आता मी असं केलं तर मला इथून येलो कलर प्रॉपर दिसतोय डार्क, पण मी असं केलं की नाही दिसत आहे. ठीक आहे, असं झालंय तर आता हा. थोडं प्रिंट करून आणलंय मी, तर दिसत नाही येते मला परत व्हाईट पेन्सिलने तुम्हाला परत डार्क करावं लागेल किंवा पेनाने डार्क करायचं. ठीक आहे, येस. मग असं होतं, मग काय करायचं ज्यावेळेस पण नाहीच दिसत आहे. हा, पण सतत करायला बसल्यावर दिसत नाही. पण तुम्हाला त्याला आहे ना पेनाने डार्क करावं लागेल ना. तेच आता एका बाजूला करायला घ्या, ते पेनाने डार्क करा. ज्यांचं पण लाईट आलंय की त्यांनी पेनाने डार्क करायचे. ठीक आहे, डन. तर या अशा प्रकारे आपल्याला कार्बन पेपर प्रत्येक तुमच्याकडे 2-3 पेपर राहून द्यायचा आहे, येलो, ब्ल्यू आणि व्हाईट कलर. याच्यामध्ये व्हाईट कलरचा पण येतो. व्हाईट कलरचा जो असतो ना तो एकदम प्रॉपर याच्यावरती मॅच होतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे 2 ते 3 कॅनव्हास पेपरचा आपण यूज नेहमी करतो. चल, आता ज्यावेळेस आपण पेंटिंग करतो, पेंटिंग करण्याआधी नेहमी कापड वॉश करायचं. आता जाऊ द्या, हे फर्स्ट आहे त्याच्यामुळे ठीक आहे, कारण की आपण सारखं वॉश करणार पण नाही. वॉश करून येस, गुड. तर प्रत्येक वेळेस काय करायचं, सहसा कापड नेहमी वॉश करायचा, प्रेस करायचा आणि मग यूज करायचा. त्याच्यानंतर मी ब्रश सांगितले होते. ब्रश याच्यामध्ये मी फ्लॅट ब्रश सांगितले होते, 2च सांगितले होते का? 4 आणि 6 नंबर. येस, इथे बघा. किती नंबर आणले तुम्ही? 4 आणि 6 नंबर मी फ्लॅट ब्रश सांगितला होता. ज्यावेळेस तुमचा सरफेस खूप मोठा आहे, फास्ट मध्ये तुम्हाला पेंटिंग करायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला फ्लॅट ब्रश यूज करायचा आहे. बाकी ठिकाणी तुम्ही राऊंड ब्रश यूज करू शकतात. त्याच्यानंतरला मी इथे बारीक वाला ब्रश पण सांगितलेला होता, 0 आणि 00. 00 ने आणला का? 00 आणि 0. दोन्ही एक सांगितलं होतं तुम्ही, 0 या 00. नाही, तुला 00 घ्यावं लागेल, याचा पॉइंट पण किती मोठा आहे. आणि नाही, नाही. आता बघा, यांचा 00 आणि 0 मध्ये किती फरक आहे बघा, पॉइंट. कुठल्या कंपनीचं घेतलंय तू हे? रूपशृंगारमधून आणलं. ब्रशेस सहसा कॅमलचेच घेत जा बरं काय. बघा, कॅमल कंपनीचे सगळ्यात बेस्ट कॅमल कंपनीचे ब्रशेस असतात. ठीक आहे, आता 0 नंबर आणि 00 नंबर जे पॉइंटेड ब्रशेस आहे, हे आपल्याला आउटलाईन काढायला कामात येतात. सपोज आता ही ड्रॉइंग आहे तुमची, ड्रॉइंग मध्ये मधल्या बाजूला आउटलाईन काढण्यासाठी इथे जसं डोळ्यांचा शेप आहे, नाकाचा जो शेप आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 00 किंवा 0 नंबरचा ब्रशचा वापर करायचा आहे. पण 0 नंबरचा असा जाड असेल ना, तर 00 नक्की घ्या. मग तुमचं हे ना, हे प्रॉपर शार्प जे एजेस आहेत ना, ते येणार नाही त्याच्याने. ठीक आहे, आता आपण ट्रेस कसं करायचं ते बघणार आहे. आता ड्रॉइंग काढताना नेहमी आपल्याला A4 साईजचीच ड्रॉइंग घ्यायची आहे. A4 साईज हे स्टँडर्ड साईज आहे. A4 साईज मध्ये ड्रॉइंग कधी पण प्रॉपर राहते. ही A4 साईजची. ठीक आहे, आणि हे बघा सगळ्यात महत्वाचं ते द्या ती ड्रॉइंग. फॅब्रिक पेंटिंग करताना बघा, इथे मी 2 ड्रॉइंग दिलेले आहेत, 2 डिझाईन दिलेले आहेत. ही एक आउटलाईनची आणि ही एक कलरची आहे. कधी पण आपण ज्यावेळेस कापडवर ट्रेस करणार आहे, त्यावेळेस आपण कलरवरही ट्रेस नाही करायची. त्याच्यासाठी आउटलाईनचीच डिझाईन घ्यायची आणि आउटलाईनने प्रॉपर ट्रेसिंग करून घ्यायची. कलर प्रिंट तुम्हाला समोर ठेवायची आहे की कुठे कुठला कलर युज केलेला आहे ते बघण्यासाठी. कलर प्रिंटची आउटलाईन प्रिंट काढून घेतो. हा, कशी काढायची? 4GPT मध्ये जायचं. 4GPT मध्ये फोटो टाकायचा, मेक आउटलाईन, काय मेक आउटलाईन इमेज, डन. तर ते आपल्याला आउटलाईन तयार करून देतं, कुठली का ड्रॉइंग असेल. पकडा. आता रिंग मध्ये कापड लावायचं नाही.
हे बघा असा व्हाईट कलरचा कार्बन पेपर भेटतो आणि असा येलो कलरचा भेटतो. ठीक आहे, हा व्हाईट कलर आहे, हा कार्बन पेपर आपला येलो कलर आहे. काय पाहिजे त्यांना? ज्याच्यावर पण आपल्याला ड्रॉइंग करायची आहे, सपोज तुमचा ब्लाउजचा सेंटर असेल तर पाठीचा एक्झॅक्ट सेंटर घ्या. ज्याच्यावर तुम्हाला ड्रॉइंग करायची त्याच्यावर तुम्ही करू शकता. ठीक आहे, इथे मी एक कापड घेतलेलं आहे, कापडवरती बरोबर सेंटरला इथे कार्बन पेपर ठेवायचा आहे. त्याच्या खाली आपल्याला आपली जी ड्रॉइंग आहे त्याची आउटलाईन ठेवायची. येस, जर होत असेल काढता येत असेल तर बघा, पण मग नाही जमणार. हा ते खालच्या बाजूला कार्बन, त्याच्यावर आउटलाईनची आपली जी डिझाईन आहे ती, आणि चारी बाजूला याला बॉल पिन्स लावायच्या आहेत. पिना लावून घ्यायच्यात बरं का. काय टाकून बघ ना, थोडं कार्बन लावून बघा. कार्बन टाक, नाही झाले तर व्हाईट पेन्सिलने परत तुम्हाला बॉर्डर करावं लागेल किंवा पेनाने. हा, छान. बघा लावून एक 4 पेना द्या, 4. अच्छा. बस. आता याला आपल्याला आउटलाईन करायची. जी आपली आउटलाईन आहे ना त्याच्यावर ड्रॉइंग करायची. ज्यावेळेस आपण ट्रेसिंग करतो त्यावेळेस आपल्याला असं ठेवायचं नाही कधी पण हात, का असं ठेवलं की खाली कार्बन लागून जातो. ब्ल्यू कलरचा कार्बन असला तर लागेल. तुम्ही पण ब्ल्यू कलरचाच कार्बन आणलाय ना? थोडस लावून बघा त्याला ब्ल्यू कलर आणते. ब्ल्यू कलरचे चान्सेस कमी आहे. इथे व्हाईट आणि येलो कार्बन नाही भेटत ना. हा व्हाईट कार्बन ठेवून बघा बरं त्याच्यात. सांगितलं असतं का मी काल घेऊन येतेच. काय? व्हाईट कलरचं काम. अच्छा, बरं आज याला की घेऊन या. आज सांगितलं नको ते म्हटलं तुम्हाला देऊ. तुम्ही सांगितलं त्याच दुकानात. हा, सद्गुरू वगैरे पण नाही मिळत. नाही. येलो भेटतो, व्हाईट नाही भेटत. नाही हा यूज करू का मग? हा, करून बघा ना, थोडस लावून बघा बाजूला. खाली भीती वाटते हे करायला तू. घाबरत साईड व्ह्यू नको लागून जाईल. वाईट बरोबर आहे. निघेल ना कार्बन. हा, लावा. वॉश केलं कार्बन नाही, पण पेंटिंग मध्ये सगळं चाललं जातं. अच्छा, साईडचं नाही, नाही जात. हा पण जो जास्त व्यवस्थित दिसत असेल तो घ्या. तुमची ड्रॉइंग नाही करायची? नाही करायची, पण मी कापड नाही आणलं म्हणून मी गप्प बसली. माझ्याकडे ते या pink पुढं, होतं. मला ट्रेस करू लागेल. काय झालं? Pink होतंय. पेन आहे? ते असं ते नाही का रिंगला लावलं खराब होतं तेव्हा. कुठनं पण स्टार्ट करायचं का? येस, कुठूनही करा. आता जे आउटलाईन आहे ना त्या आउटलाईन वरती आपल्याला पेनाच्या मदतीने ड्रॉइंग करायची. हिअरिंग मध्ये कसलं पाहिजे म्हणून थोडं वरती घ्यायचं ना. हम्म,
न्यूजपेपर नाही का मॅडम? नाही न्यूजपेपर नसेल, आहे का तिकडे कुठे? थोडं घ्या ना. नाही त्या साईडला आहे तो. तिच्या बाजूने आहे. तिला सांगा मग. परत वरती. पेननी करायचं का वरतून? हा पेनाने करायचं. तुम्ही काय करा ते जे आहे ना ते कार्बन पेपरला लावून घे आणि ना तसं तो कापून घे. कळलं का? हे आता तो खाली पण उठेल की नाही पहा पाहिजे. नाही म्हणता ते. धूळ लावून घेतलं. नाही मी काय म्हणतो तुम्हाला पास मला तो कापून लावा. आता सकट कार्बन सकट ते कापून घ्या. कट करून घ्यायचं असं. हा. फक्त विठ्ठलच ठेव. म्हणजे मग इकडे लागणार नाही. तर मग पॅकिंग करायला नाही जमत. तुमच्याकडे आहे ना ती त्या साईड. बघते आता. बाकीचे नाही. बघते आता. तुमचं लाईट आहे ना. नाही मला काही बनवायचं पण नाही असंही. फक्त ठेवून टाकायचं सोबत. नाही आता मुलं मोठे झाले नाही म्हणतात. हे राहून दे, हे मी घेते. बाकीचं झालं. तेच नाही करतात, बाकीचं हे करा. आपलं विठ्ठल ड्रॉप. हे बघा धोतर मी सांगितलंय, पण धोतर सॉरी धोतर म्हणते. इथे हा जो हार आहे ना, हार नका काढू. तर हारच्या ठिकाणी ना फक्त बघा असा बॉडीचा जो पार्ट आहे ना इथे असं शेड त्या सरळ. तुझे फुलं. हा हारचा भाग नका काढू. इथे असं आपल्याला ब्लाऊजचा आकार कसा असतो वरच्या बाजूला इतका असं स्ट्रेट काढून घ्या आणि बाकीचं मधलं काढा. म्हणजे आपले हे कम्प्लीट झाले तरी होऊ शकते छोटीशी. घेतलंच तर. घेऊ का? तू सांगते येशील का मला ते सांग आधी. हो मी येईल उद्या तर मला सोडवायला येतील. चालेल, मग घेऊ. ते मला म्हणशील छान साडी घालून या सगळ्यांनी. रिंग मध्ये मस्त घेऊया. नाही ना, नाही, उद्या मला छान साडी घालून या. मस्त बांगड्या वगैरे घालून छान हिरव्या कलरच्या छान असं नटून थटून या आणि मग असं रिंग मध्ये. चालेल चालेल. तुम्ही बघितलंच असेल बघा देवीचे वगैरे मी केलेले. थीम ठरू. हा. काठाची किंवा हा हे करा फक्त. काठाची नाही ग, उद्या यायची काय म्हणते सगळं. हो ती गडवा खणाची. वगैरे टाईप येतो ना. हा. खणाची नाही माझ्याकडे. मॅम आम्हाला जास्त फील होईल आम्ही पण ऑफलाईन का नाहीये म्हणून. आता फेस तू. हा. आता काल ऑनलाईन वाल्यांना लई वाईट वाटत होतं क्लास गेला म्हणून उद्या घेताय मॅम. ऑफलाईन वाल्यामुळे म्हणतील आमचा क्लास नाही झाला. खरं नाही. खूपच पाऊस होता. हो हो, ना, काल खूप डेंजर खूपच पाऊस होतं. होता. म्हणजे मी अगदी असं पेंटिंग म्हणून द्यायचंच असं ठरवलेलं कारण का ते पेंट करताना कळत हा नाही. फोन द्या फक्त. सायलेंट आहे का काय लक्षात नाही. लेकीचा फोन आला तर काढून त्याच्याकडे नेमकं गाडी काढून घ्या. पेन काढून कॉल करून द्या. साहेबांकडे. खरंच यावर का छान छान साड्या घालून. पावसावर डिपेंड नाही मॅडम. पावसावर डिपेंड आहे. रिक्षा करून या. वाटलं फराळाचे डबे इथे घेऊन या. फराळ पडदा पाट्टी पण करू. आ हो हो हो. छोटूवाला घ्यायचं आहे असं. तिला ते हा बरं. टाइम लवकरचा ठेवाल का उद्या? तिकडनंच असं घे. नाही नाही हाच ठेव. इकडनं घेऊ. हा
हा जो माशाचा आकार आहे ना, असा पूर्ण माशाचा आकार द्या खालच्या बाजूने. आता आपण हार नाही काढत आहे ना. प्रॉपर असे ते गोल आकार द्या सगळ्यांनी. फक्त हारचा शेप काढू नका. इथे शोल्डर लाईनला असा आकार देऊन इथे सरळ खाली या. हारच्या शेप मध्ये काय करायचंय? एक तेच सांगते ना बाळ माझे. हे बघ, असा शेप द्यायचा नॉर्मल. इथे स्ट्रेट स्ट्रेट शेप द्या इथल्या बॉडीचा आणि इथे शोल्डरला सुद्धा. माशामध्ये ते बारीक बारीक डिझाईन ती नाही काढायची ना? नाही, काही गरज नाही. नका काढू. प्रॉपर माशासारखा करायला पाहिजे ना. आणि आतलं थोडं जे आउटलाईन आहे त्या लाईन्स वगैरे माशामधल्या काही गरज नाही. फक्त शेप नाही नाही, काढा काढा. सॉरी, हे ना. हा हा, काढा 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 काढा. फक्त ते बारीक मण्यांसारखं ते काढायचं का नाही? येस, ते पण काढायचं. सगळंच काढायचं. इथं तर पेंटिंग आहे ना. बॉल मध्ये तुम्हाला कलर भरायचे. वरतून पण असं बारीक बारीक काढता येईल ते ऑलरेडी एवढं बारीक आहे ना, ते स्केच करायला येईल. फक्त ट्रेस करते ताई. कोणी मेसेज केलाय? फक्त आहे तो शेप घ्या आणि ट्रेस करा. स्मिता ताई, आहे ना तो जो शेप, तोच आपल्याला घ्यायचा आहे. समजलं. ठीक आहे. साडी बोललीच होती माझी पूर्ण उतरून यायचं ना. या पुढची जी शंकराची पार्वती ना, आपण सोमवारी किंवा मंगळवारी, सोमवारीच घेऊ तसा. हे बघा, हे बघा, ही जी डिझाईन आहे ना, ही आपण सोमवारी घेणार आहे. त्याच्यामुळे बरोबर पाठीचा जिथे भाग असतो ना आपल्या ब्लाऊजचा, तिथे सेंटरला सेंटरला ट्रेस करून आणायची आहे. ठीक आहे. तुम्ही त्या दिवशी पिंक कलर ना. आता तुम्ही उद्या क्लास ठेवाल म्हटलं, मग मी जाऊ कधी? मला सांगितलं तर ना तुम्ही घेऊनच आले असते. तुम्ही गेला मला सांगायचं ना. उद्या आता class जे ला- जाणार तो- होतं ना, तो- त्यांचं लगेच ठरलेलं होतं ना. त्यांना बोलले होते ना मला नंबर द्या तुमचा, तर मग नाही कधी बोलल्या. नाही, कधी बोल. ऐकलंच नाही तुम्ही हातात. आता बघा, 1 मिनिट लक्ष द्या. 1 मिनिट लक्ष द्या. नंतर हे बघा, ज्यावेळेस आपली ट्रेसिंग झाली ना, ट्रेसिंग झाल्यानंतर नॉर्मली डायरेक्टली कॅनव्हास पेपर कधीच उचलायचं नाही. असा एक हात ठेवायचा आणि चेक करायचं आपली ट्रेसिंग झाली का नाही. चारी बाजूला चेक करायचं तुमची ट्रेसिंग झाली की नाही. ठीक आहे. येस झाली असं चेक करायची. ब्लॅक पेन आणि ब्लॅक पेन ड्रेस चांगलं होतं मॅडम. जेल पेनचा डार्क ब्लॅक पेनने ट्रेस चांगलं होतं. ब्ल्यू पेन पेक्षा. हे बघा, आता इथे राहिलं होतं असं चेक करायचं. हा. जर तुमचं कधी काही राहिलं तर मग ते कव्हर होऊन. नाही, ब्लॅक पेनचं आहे बघा ना इफेक्ट लगेच. हा हा. हॅलो बघूया मॅडम, बरोबर आहे? स्मिता हॅलो? बोलते. नाही बाबा. हॅलो? हॅलो. हा, 1 मिनिट सीमा ते बघते. येस, ओके, परफेक्ट झाले. छान. ते पाहिजे. जेम्स पण लावलंय आज. अरे वर किती लागतं, याला नाही लागत जास्त मला. मला याला लागतं आधी. हा हा हा. ऑनलाईन वगैरे आता मॅडम सांगतात
मग आपण कधी घेतो हे आपण मॅडमांचं सांगून बरं घेतो. ऍडव्हान्स आहे ना आपण. नाही मॅडम सांगतात इथे पहा इथे पहा आपल्याला हा. म्हणून. तुमच्याकडे कॅमेरा नसतो ना समोर म्हणून. चालू होते मी काय कोणते म्हटलं क्लास आहे का नाही प्रश्न पडला मला म्हटलं त्याला नाही. म्हणून मी message करते. ऑनलाईन मध्ये काल जास्त शिकली सत्य होती. ऑफलाईन करायला जमणार नाही आमचा क्लास काही. असू द्या. खोटं बोलताय आता. खरं बोलते. मॅडम मार खाऊ घाला तुम्ही मला. खाऊ घाला. मॅडम मध्ये तुम्हाला ऑफलाईन मध्ये जवळचे आम्ही पण सोडून ते तुमचे आदर्श घ्या त्या ऑनलाईन वाल्यांचा. त्यांच्यामध्ये प्रत्येक काम कम्प्लीट आहे आपल्या नाहीये. मग गाडी मोठी झाली सडक खूप आहे. आम्ही पोपटीवरच आहे. पाणी होतं गावामध्ये. क्लास होते ते सांगून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच गेली नाही मी. सकाळी गेले 10:30 वाजताच निघून गेली माझं पण खूप वेगळं आणीच होते सांगून बरं नसतं तुमच्यावर काय सकाळी स्वयंपाक. मॅम कमरेला कसं म्हणजे केलं 10 वाजता आवडून येऊन निघते ताई दुकानवर. नाही. 10 वाजता जायचं. मला तिथं कसं केलं इथं. हा. त्यांना आपण मला पण जर ठेवलं बरं का ताई. बघा 11 वाजता काय केलं म्हणजे काम निघून गेली त्याला मसाला ते काय होतं काय आपण काय होतं त्या वेळी? हे बघा असं केलं. अच्छा मोकळंच ठेवलंय. येस इथे हारचा भाग नाही काढला आपण. ताई मला हारचा भाग तुम्ही काढून द्या ना. काढायचंच नाहीये. नाही ना चमकते भरपूर ट्रेस झाला. ओके चला आता खूप झालं बिल तुमचं. 1.5 तास झाला आपला क्लास चालू होऊन. फक्त एक आता आपण गोल्डन कलर घेऊया आणि जो वरचा मुकुट आहे त्याला गोल्डन कलर द्या सगळ्यांनी. चला त्याच्यासाठी 2 किंवा 4 नंबरचा गोल ब्रश घ्या. राऊंड ब्रश घ्या. याला डायरेक्ट कलर मारायचं का? म्हणजे याला आता डायरेक्ट काही याच्यामध्ये गरज मीडियम नसते का? याच्यामध्ये मीडियम 1 नाही टाकला जात. त्याच्यामध्ये मीडियम 2 टाकला जातो. जे मेटॅलिक कलर्स असतात ना 1 आणि मीडियम तू घ्यायचंच म्हणजे Yes. मीडियम 2 ची काही गरज नाही पडत. पण मग जर तुम्हाला वाटते मेटॅलिक कलर तुमचा पुढे जाऊन ड्राय झाला काय झालं तर मग तेव्हा यूज करा. आता हा अप्लाय करताना असा अप्लाय करा ना की खालच्या लाईन्स पण तुमच्या दिसल्या पाहिजेत बरं का. ज्यांनी येलो कलर केला ना तिथे त्यांनी पेनाने मार्किंग करून घ्यायची. खालच्या लाईन्स म्हणजे हे खालच्या लाईन्स दिसत आहेत का? अच्छा हा येस त्या दिसल्या पाहिजे आपल्याला. म्हणजे आउटलाईन दिसली पाहिजे. आउटलाईन दिसली पाहिजे. आता इथे मध्ये आपण ड्रॉइंग केली की नाही हा. ही आउटलाईन दिसली पाहिजे. विजिबल व्हायला पाहिजे त्या ठिकाणी. पेंट करू. येस हे बघा आता मी बघ थोडंसं फेंट लावलेलं आहे बघा दिसतंय ना आउटलाईन. गोल्डन याच्यात छोटा बघून जेव्हा जेव्हा सांगेल ना त्या त्यावेळेस घ्यायचं. ते विचारणार होते करा. पण म्हटलं तुम्ही पाठवा. कसलं व्हिडिओ करायचं. हे काय रेकॉर्डिंग चालू ना. जवळून घ्या ना थोडस. पूर्ण मी कलर गोल्डन कलर अप्लाय करते. थोडा पातळ म्हणजे थोडस पातळ लेअर द्या. येस चालेल. फक्त बाहेरची जी आउटलाईन आहे ना ती आउटलाईन देताना प्रॉपर पहिली अशी आउटलाईन प्रॉपर कॉर्नरला देऊन घ्या. आउटलाईनच्या बाहेर कलर जाता कामा नये. किती नंबरचा 0 आहे? किती नंबरचा प्रश्न? शॉर्ट व्हिडिओ छोटे छोटे घ्यायचे. कलर जे कॉर्नर आहे कॉर्नरच्या बाहेर कलर गेला नाही पाहिजे ना. सांगवता लिंबायचं पण ते असं एक तर ड्रॉइंग आपला हा विषय माझा वाला. म्हणजे स्कूल मध्ये ड्रॉइंग पण माझी फ्रेंड करून द्यायची. तू कशाला जायची? ITI ला इंजिनिअरिंग तुम्ही घरी गेल्यावर करायचं.
हो मग विषयच नाही. लगेच नाही नाही लगेच एवढं नाही. घरी जाऊ दे लगेच मग. हा थांबला तर कापड येईल. त्याच्यानंतर इथे त्याचा जो माशाचा आकार आहे काड्यातलं त्याला पण आपल्याला असंच गोल्डन कलर द्यायचा आहे. आपण हे सगळं झाल्यावर ब्लॅक कलरने त्याला हे करायचं का? फेस नाही ह्याच्या नाही, नाही. मुकुट मध्ये जी Outline आउटलाईन आहे. आउटलाईन डार्क ब्राऊन शेड डार्क ब्राऊन. आता दाखव ना. म्हणजे आज 6 वाजले चालतील पण आज हे कम्प्लीट करा. हे Yes. आहे ना उद्या पण आपण क्लास घेणार नाही नाही कॅन्सल झालं. त्या फक्त सांगतात ना तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं मग गप्पा कमी मारायच्या ना बोलशील तुम्ही किती हात- सगळ्यात जास्त गप्पतच मारतीस. विचारांचा आवाज पण नाही. ते उलटा चोर कोतवाल जवळ कोदाटे बसते ना मला त्याच्यावर अख्खा फिश असं गोल्डनच करून घ्यायचं हा गोल्डन कलर घ्यायचा. हा बोला. हो ना ती आहे तिचं लेक्चर चालू आहे. प्रॅक्टिकल आहे तिचे 5 वाजेपर्यंत. डिरेक्टली करायचंय त्याला काय गोल्डन करा. ते आउटलाईन नाही जाऊ दे ना मी तिला ओला वगैरे करायला लावते ना मग. कधी तिला सांगा मी घरी पोहोचलो म्हणा. म्हणजे एकच मिनिट हात उचला हा पूर्ण बरोबर. हो चाल. त्याच्यानंतर त्याच्या हातावरती पण बघा इथे ज्वेलरी आहे बरोबर. त्याला पण गोल्डन कलर. जिथे गोल्डन कलर आहे तिथे गोल्डन कलर देऊन अप्लाय करायचं तेवढा. इथे डबल दिलेलं आहे. डबल डार्क नाही नाही धोतीचा पॅटर्न आहे ना आणि फक्त एक सिंगल लाईन त्याची. इथे पण त्याची माळ पण करून टाकायची चालून ना. जाईल काही नाही. कोणती नाही ग. ज्वेलरी हा, ज्वेलरी हा, हा. ही पण आणि ही पण. हा पण राहून राहून. हा, त्याला मग थांब बाबा जिकडे पडत नाही तिकडे गावाला जा जळगावला पाऊस नाही. गावाकडे पाऊसच नाही कुठंच. आमच्या इकडे गावाला पाऊस कुठे तुम्ही जळगावलाच आहे? नाही आमचे काका ते ना तिकडे शेती आमची धुळ्याला. आम्ही भुसावळचे. हा ना जळगाव नाही. ठाणे भुसावळ वरून माहेर बघितलं. इथलंच आहे हा? माहेर इथलंच आहे माझं पण जळगावचे आहे माझे पप्पा सासर भुसावळ इथे पण ज्वेलरी बघा. कळ्याची इथे पण ज्वेलरी. तिकडचे आहेत ना जळगाव धुळे आणि ए, अर्ध नाशिक खानदेशी काय म्हणते? खानदेशी. आणि आमचे लोक आहे ना आमचे बरेचसे पुण्याकडेच आहे. इकडे नाशिकला कोण नाही आमच्या गावाकडे. कुठल्या गावामध्ये? जास्त बडबड करू नका नाही तर आम्ही खानदेशी. मी तुम्हाला थोडी काय बोलतीये कुठल्या गावचे? कुठल्या गावाचे? अरे पटन का पुण्याकडे जाताना मध्ये अच्छा पुणे जिल्हा आहे. ठीक आहे. जिथे ज्वेलरी आहे ना तिथे तिथे गोल्डन कलर देऊन घ्यायचंय. त्याला खाली पण बघा इथे लक्ष्मी आहार दिलाय तो पण गोल्डन कलरचा आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये पण खानदेशी आहेत सगळे. काय अडचण नाही हो. ताई कलर दिसत नाही बरं का ती आउटलाईन मधली. पातळ लावा जरासा. पेनाने त्याला ड्रॉ करून घ्या वाटलं आउटलाईन मधले. परत हो. तिने काय केलं बघितलं का मॅडम तुम्ही एकदा तिचं काय त्याच्या आउटलाईन काय करायचंय आपल्याला नंतर वेगळं काय करायचंय का? हा. करायचंय ना. पूर्ण मोकळं भरायचं आहे ना. हा करायचं दाखवा ना करायचं आहे ना. मग तुम्ही केलं कसं हॅलो तसंच
हा बोला. आपण मिक्सीला वाचत होतो. मी साक्षी भरपंटे बोलतेय मॅम. आपण ते नंतर तुम्ही हॅलो. अगं बोल साक्षी, बोल बोल, ऐकते, बोल. इथल्यांनी शांत मॅम बसायला. आजचा व्हिडिओ कधी पाठवणार आहे तुम्ही? आषाढी एकादशी मी नव्हते आज म्हणून म्हणलं आता बघते, म्हणजे गेस्ट आलेत माझ्या घरी थोडे. बघून घे. आजचा मिस केले म्हणून म्हणलं. हा पाठवतात का मग आज रात्रपर्यंत व्हिडिओ? नाही का, उद्या भेटेल. ठीक आहे, बर बर हा चालेल. हे कसं केलं तुम्ही, म्हणजे आपण कॅनव्हास पेपरवर काढू शकतो का? हा आता व्हिडिओ आला का, व्हिडिओ बघ बेटा शांततेत. ठीक आहे. ठीक आहे, चल. हो हो, थँक्यू. वेलकम. बघा आता मी हे बघा, गोल्डन कलर असा अप्लाय करायचा आहे की त्याच्या खालची आउटलाईन आपल्याला दिसली पाहिजे. समजा तुमचं एखादं ड्रॉइंग असं असेल की त्या ठिकाणी तुम्ही येलो कलर वापरलाय. तू काय ग बसलीस? हा? हा? माझ्याकडे होता की डबल, पण तो यातला आहे. हा घे. पाठ काय तिला डॉम्स acrylic मधला. नको ते सुद्धा. आता सध्या गोल्डन कलर द्या, मग मी सांगते काय करायचं. झाला ना? हा. गळ्याचा लक्ष्मी हाराचा तो बाकी आहे. टीव्ही मध्ये बघा बघा, टीव्ही मध्ये बघा कुठे कुठे कलर दिलाय बघा. जाऊन करतीच आहे, याचं सांगते मॅडम ते सगळं घसता तो रंग. करायची ते सगळं. तो भरपूर डार्क आहे. देखो इधर 2 मिनिट. देऊन टाका. मॅडम काय म्हणते? प्लेन 2 मिनिटं बघा. हे बघा, मुखवटा, कानातलं, गळ्यातलं आणि बाजूबंद याला गोल्डन कलर देऊन घ्या सगळ्यांनी पटापट. ओके झालं मॅम आमचं. आज फास्ट आहे. येस. हा बघा, हा डार्क ब्राऊन शेड असतो ना, असा हा ब्राऊन शेड काढा. फॅब्रिक कलर मध्ये ह्याचा जो नंबर आहे तो आहे 201. ब्रंट 201. ते ड्युअल शेडचे पण शिकवणार का तुम्ही? हाच ना? हो. हो. ठेवायला झाली ना सर? येस, तोच आहे. आता बघा मुकुट मध्ये बघा, मधल्या बाजूला लाईन्स दिसत आहेत ना, आपल्याला ब्राऊन शेडने आता ही शेडिंग करायची आहे. यासाठी अजून बारीक ब्रश पाहिजे ना? नाही, 0 नंबर 00 चालू जर. जे आकार आहेत ना मधले, ते आकार काढायचे प्रॉपर ब्राऊन शेडने. बॉटल खाली. मी इंदिरानगरला कुठे? इंदिरा जुना पोलीस स्टेशन. केळी कशी केली? छान दिसत. पांढऱ्यावर अजून छान दिसते. पांढऱ्याचं छान दिसतं. मी दरवेळी केल्यावर हे काय करतात? असतात माझ्याकडे. पाहिले ना त्यांना स्टोअर करायला.
याची फ्रेम बनवून लावा. कॅनव्हास तरी करून घ्यावी, पांढराच कलर असं छान पांढरा उठून दिसतं ते. असं. तुमचं बघू कसं दिसतंय मला. बघू ना असं उभं करा. ठीक आहे. लाईट पण छान काढून काय हे करायचं आहे ना आपल्याला. नाही ना आपण आता हे बघा मॅडम, हे करायचं आहे ना आपल्याला म्हटलं की पण नाही, चांगलं नाही, करतात सगळं. इथं दिसत नाही ना हो. पूर्ण प्रॉपर करायचं जसं ते पण. तुमचं लालवालांचं बघू दिसतंय ना. हो हो चांगलं. येस ओके चांगलंच. छान दिसतंय. लाईट पेक्षा ना डार्क वर छान दिसतंय. पांढरा सोडला तर लाल बस. ठीक आहे. आता बघा ही आपली आउटलाईन झाली, पण त्याच्या मधल्या बाजूला थोडी थोडी शेडिंग दिलेली त्यांनी, राईट. मग त्याच्यासाठी काय करायचं, गोल्डन कलर तिकडे दिलंय. तसं पॅलेट. इथे थोडासा गोल्डन कलर घ्यायचा. 2 मिनिटं बघा हा आधी. हे बघा ह्याच्यामध्ये थोडासा ब्राऊन शेड टाकायचा. आणि तेच महत्वाचं आहे. थोडासा त्याच्यात जो मॅडम दिसत नाहीये. ओ सॉरी 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 येस. हे बघा हा गोल्डन कलर घेतला थोडासा त्याच्यात. हा गोल्डन कलर घेतला त्याच्यामध्ये आपला जो ब्राऊन शेड आहे तो घ्यायचा आहे आणि तो त्याच्यात मिक्स करायचा आहे. ठीक आहे. आता बघा थोडासा लाईट ब्राऊन शेड झालाय गोल्डन मध्ये. मग आता हे जी शेडिंग आहे ही कुठे करायची, जी आपली आउटलाईन आहे ना त्याच्या आउटलाईनच्या बाजूला अशी. मध्ये का? येस. दिसतंय. Done. आणि एकदम थोडासा ब्रश मध्ये एकदम थोडासाच कलर पिक करायचा, जास्त करायचा नाही. येस थोडासा फेंट ठेवायचा. थोडस गोल्डन पण ठेवायचं. आउटलाईन साठी किती नंबरचा ब्रश? 0. मी ना 4 नंबरनेच केले, पण केले नाही. उद्या बसतं माझ्या जवळ बसत जा बरं. नाही ते जवळ बसून पण उपयोग नाही. मी त्यांना सांगितलेलं असतं तरी repeat करणार. विचारलं तरच बरं ना. बरोबर. हे बघा 2 मिनिटं शेडिंग बघून घ्या बरं तुम्ही. मी काय सांगितलं आता शेडिंगचं. गोल्डन आणि आपला हा कलर करायचा. आणि बघा व्हिडिओ मध्ये बघा 2 मिनिटं व्हिडिओ मध्ये बघा सगळ्यांनी. व्हिडिओ मध्ये बघा. रेकॉर्डिंग केलंय ना. डार्क ब्राऊनच्या शेजारी लाईट ब्राऊन. मध्ये मध्ये अशी शेडिंग द्यायची त्याला. धूपछाव सारखा असा कलर दिसला पाहिजे थोडासा. कमी जास्त पण. येस. थोडस हे डार्क गोल्डन आहे ना तो शेड राहून द्यायचा दिसाय दाखवायला इथं. म्हणजे 1 2 3 शेड तुमचे तयार होतील त्याच्यामध्ये. ह्याला बघा ह्याला मी कुठं कुठं करते असे, म्हणजे कुठेतरी मला हायलाइट दाखवायचे, कुठेतरी मला डार्क दाखवायचे. जिथे मला डार्क दाखवायचे तिथे मी डार्क करेल, जिथे लाईट वाटते तिथे मी काहीच करणार नाही, तो भाग सोडून दे. दिसतोय इथे बघा जास्त डार्क दिसतंय, इथे लाईट डार्क, इथे डार्क, असं शेडिंग दिसलं पाहिजे. इतकं सुंदर कलर आहे. एकदम छान दिसतं. खूप सुंदर. हा मॅम येस. इतकं परफेक्ट आम्हाला जमेल? मी शिकवते ना बेटा.
स्टेप बाय स्टेप तुमचा स्लोली स्लोली. पावणे पावणे 2 तास झाले, आपण फक्त मुकुटवरतीच आहे अजून. ओके. ठीक आहे. हे बघा काहीच नाही केलं, फक्त 2 शेड तयार केले, मिक्स करून एक शेड तयार केला आणि तो कलर आधी आपण काय केला, गोल्डन कलर अप्लाय केला, बरोबर. त्याच्यानंतर डार्क ब्राऊन शेडने फक्त आउटलाईन दिली, डन. आणि त्याच्यानंतर मधल्या शेडिंग द्यायला फक्त डार्क ब्राऊन आणि गोल्डनला मिक्स करून तिसरा कलर तयार करून शेडिंग दिली, सिम्पल. ओके. येस. तिचं ब्राऊन शेड घे थोडासा. लाईट हम्म. फॅब्रिक मध्ये डार्क. हा, फॅब्रिक मध्ये ना. आता इथे हे बघा. फॅब्रिकच कलर करत आहे. हा, आता या ठिकाणी बघा माशाचा जो आकार आहे, आता माशाचा आकार करताना काय लक्ष द्यायचं, 2 मिनिटं 1 मिनिट फक्त बघून घ्या, मग परत करायला घ्या. आता बघा इथे मासा आहे, तो पण पाण्यात वाहत चालला. येस, आला. हे बघा इथे काय दिलेलं आहे, आपण गोल्डन कलर अप्लाय केला, तो गोल्डन कलर इथे दिसतोय. येस, दिसतोय. इकडचा, अच्छा इकडचा दिसतोय, ओके. हे बघा इथे आपण गोल्डन कलर अप्लाय केलाय, हा गोल्डन कलर ऑलरेडी आपला अप्लाय झालाय. मग इथे मध्ये काय कुठला कलर द्यायचा आहे आता, ब्राऊन शेड. पण मग ब्राऊन शेड देताना काय करायचंय, जो फक्त आपला जो शेप दिसतोय ना, त्या शेपने फक्त ब्राऊन शेड द्यायचा आपल्याला. तो कसा द्यायचा बघा, 2 मिनिटं. नाही, 2 मिनिटं बघून घे वाटलं तर. हे बघा हा घेतला कलर, पिक केला की ते माशाला बघा पुढच्या बाजूला इथे डार्क शेड आहे. मैं ठीक आहे, दिला. त्याच्यानंतर इथे नॉर्मल एक लाईन काढते ब्राऊन शेडची, ज्याच्यामध्ये आहे तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आउटलाईनला पण करते. स्वतःवर डाऊट नाही घ्यायचा, आम्हाला जमेल का, यस आम्हाला जमेल असं म्हणायचं आणि करायचं बिंदास, जसं येईल तसं. आउटलाईन दिली, त्याच्यानंतर बघा सेंटरला सुद्धा एक आउटलाईन आहे बारीक, बारीक आउटलाईन दिली. त्याच्यानंतर बघा मधल्या बाजूला इथे इथे पण एक त्याला थोडासा ब्राऊन शेड आहे. त्याच्यानंतर मधल्या बाजूला इथे फक्त लाईन्स टाकलेल्या आहेत डार्क ब्राऊन ने, हे बघा. फक्त इतकंच करायचं, डार्क ब्राऊन ने डॉट डॉट द्यायचे. ठीक आहे, आलं का. आता मी परत काय करते, गोल्डन कलर घेते. गोल्डन कलर नॉर्मल इथे डोळ्यांना असा शिफ्ट द्यायचा गोल्डन कलरच्या ड्रॉपने. सॉरी, एकच डोळा केलं. एकच सेंटरला द्यायचं, सॉरी. एक तास. चष्म्याची गरज नाही, इथे डार्क नॉर्मली फक्त गोल्डन कलरचा एक हे दिला. ठीक आहे. परत या ठिकाणी मी नॉर्मली शेडिंग, आता तुम्हाला गरज वाटली तर करा शेडिंग, नाही गरज वाटली तर नका करू. जर शेडिंग द्यायची असेल तर किंचित परत ब्राऊन शेड आणि गोल्डन कलर अप्लाय करायचा, एकमेकांमध्ये मिक्स करायचा. आणि आता हा कलर मी कुठं कुठं देईल, मला गरज वाटते जिथे तिथं मी थोडस नॉर्मली असं लाईन्स देते, फक्त असे नॉर्मली असे जिथे गरज वाटते तिथे नॉर्मली शेडिंग द्या, बस इनफ. ओके, झाला तुमचा मासा तयार. अशा प्रकारे दुसरा मासा पण तयार करा. नॉर्मल इथे परत मी गोल्डनने
किंचित अजून एक बॉर्डर देते. मला असं वाटतंय गरज की थोडासा गोल्डन शेड अजून गरज आहे, तर मी इथे किंचित गोल्डन शेड दिला. ओके. सेम तसं दुसऱ्या माशाचा आकार पण काढायचा आपल्याला. आणि तुला जायचंय का? पाऊस थांबलाय का तिकडे? नाही जात का बरं? मला यायला थोडा वेळ नाही, माझं आता पेंटिंग चालू आहे अजून, मी येईन थोड्या वेळ. का बरं? नक्की त्याला पॅनिक झाली परत. असं खाली करू. लोकांचं सिल्कचं कापड पण आणलं होतं तिकडच्या माशाला ती डोक्यासाठी. ब्राऊनची लाईन लागली आहे. कुठल्या? खालची लाईन मला हा. ब्राऊन. सहा मध्ये ब्राऊन कलर नाहीये. नाही, 6 मध्ये नाहीये. हे माझ्या मुलाला स्कूल मधून मिळालेलं होतं ना, ते चांगलं होतं. सेपरेट ब्राऊन कलर घेऊन येणार. हा, एक कलर त्याच्यानंतर त्याचा नेकलेस आहे, नेकलेसला सुद्धा त्याच्या ब्राऊन शेड आहे मध्ये. डोळे जमायला पाहिजे. मधल्या बाजूला इथे गोल्डन कलर देते. बघा, सेम थोडंफार आलंच पाहिजे असं गरजेचं नाही, थोडंफार मॅचिंग करायचा प्रयत्न करायचा. हा AI फोटो आहे, हा पेंट केलेला पण नाहीये. फक्त प्रयत्न करायचा की आपल्याला तसं जमेल. ब्राऊन शेडने इथे आउटलाईन करते. गोल्डन कलर हे चालू आहे ना आता, हे दाखवते. पहिलं ताई पहिले याच्यासारखंच आहे, सेम आहे. तुम्ही बोलू. आमच्या इथे अजिबात नाही आवडत फोटो व्हिडिओ, हे आणि ते काहीच नाही आवडत.
हा अपोजिट एकदम आम्ही एकदम अपोजिट पूरब पश्चिम. मला फोन लावले मला म्हणतात तुम्ही कोण कमी येते बाय मिस्टेक लावलं ते त्याच्यापेक्षा जास्त फिनिशिंग कॅमेरा मला येत नाही. चलताय नो प्रॉब्लेम. असा विषय नाहीये ड्रॉइंग. चलताय नो प्रॉब्लेम. तेच म्हणलं ते पहिल्यांदा आपण एवढं हार्ड का घेतलंय? कारण की यावं म्हणून. कामाचं. इथे मध्ये बघा ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर लावते. मला असं वाटतंय फेस आपण उद्या घ्यावं, कारण की त्याला वेळ लागेल. त्याच्या आधी उद्या आहे का क्लास? काय करायचं तुम्ही लोकांनी सांगा. हॅलो असं काही इश्यू नाही. बाकीच्या रील्स Hello. बनवू मॅडम. कलर द्या तसं रील्स नंतर हॅलो पहिले हिस्ट्री पण हॅलो. साडी घाला नाही. हा येतोय. ऐका ना ताई, क्लास चालू आहे, मी तुम्हाला एक अर्धा तासात कॉल करते, थांबा. थोडं थोडं करू. हॅलो हा. आज फेस केला असतं तर नाही वेळ लागेल त्याला. फेस लगेच नाही होणार. शेडिंग आहे ना मध्ये. जास्त मोठं आहे. शेडिंग आहे ना त्याला. शॉल आणि तो काठ होईल. बरं चला फेस घेऊया आपण. चालू फेस घेऊन घ्या चला. माझं उद्या कमरेपर्यंत तर हा. मस्त वाली. कमरे नुसते हे केलं तू तर केलं तर काहीच नाही ठेवताय. हा कुणी सरळ घ्या तुम्हाला, तुम्ही का उलट धरलाय असे. ते समोर तेच दिसलं पाहिजे ना. मीच असं धरलं तर चेहरा पण असा उलटा येतो. अच्छा. आलं का लक्ष? तुम्हाला ते तुम्हाला जमलं पाहिजे uncomfortable ना. असं. हा तुम्हाला लोकांना जमलं पाहिजे ना म्हणून. अच्छा. त्यांच्या कम्फर्टपेक्षा हाँ मेरे को कुछ नहीं, मेरे को आ जाएगा. स्टोन थोडा मोठा घे. तुमच्याकडे देते आता मी. चला ब्लॅक कलर घ्या. चला ब्लॅक कलर घ्या. 2 आणि 4 नंबरचा ब्रश घ्या. दुसरा एक होता मॅडम, हा पण नाही, अजून एक ब्लॅक. राऊंड वाला का? 2 आणि 4 नंबर करेल. हा पिशवी ते तुमच्या मागितली पिशवी पण येलो कलरची ती द्या. द्या याच्यामध्ये काढा बरं. मला माझ्या ब्लाउजवर ही करायची होती ड्रॉइंग, वेळच नाही भेटला. ब्लाउज पीस वगैरे सगळं आणून ठेवलं. मला माझ्या ब्लाउजवर करायची होती, वेळच नाही मिळाला मला. बघेल आज संध्याकाळी लवकर गेली बाय चान्स. शिवायला नाही वेळ लागला, अर्धा तास ब्लाउज होता. मेन पेंटिंगला वेळ लागतो. रोज रात्री इकडे गेले का एडिटिंग करा तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ, तुमचे व्हिडिओ आधी ब्लाउज वाल्यांचे व्हिडिओ, ते करता करता रोज 1 वाजता झोपायला. झोपच नाही होत. ते डोळे किती पडले. चला ब्लॅक कलर घ्या सगळ्यांनी. मानेला आणि कानाला लावून घ्या बरं ब्लॅक कलर आधी.
स्वतःच्या नाही. रील मध्ये एक राहतो ना, त्याला हात लावा, हा थोडं थोडं लावा. किती नंबरचा प्रश्न? फार डार्क असतो तो नाही. color. काही पेंटिंग खराब होतं. किती नंबरचा प्रश्न जेव्हा 2 घ्या किंवा 4 घ्या. राऊंड फ्लॅट राऊंड राऊंड ब्रश राऊंड ब्रश राऊंड ब्रश राऊंड ब्रश. पहिले पेंटिंगचे विठ्ठलाच्या याला मानेला आणि कानेला कलर लावून घ्या ब्लॅक. आता गोळणी होणार ना. एक छोटा व्हिडिओ घ्या नीचा. हे बघा, हे जे कॉर्नर्स असतात ना दुसऱ्या कलरचे ड्रॉइंगचे, प्रॉपर त्याला कॉर्नर आधी क्रिएट करून घ्या, नाही तर त्या कलर वरती जाल. आणि ब्रश मध्ये कलर घेताना एकदम फक्त ब्रशचा जो पुढचा टोक आहे ना, हा टोक फक्त असा बुडवायचा थोडासा. माझं ब्लॅक कलर स्प्रेड का होतो? फोटो थांबा 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 करायचंय ना आपल्याला. थांबा थांबा 1 मिनिट थांबा, 1 सेकंड. हे बघा, यांचं म्हणणं आहे की कलर यांचा हे का होतंय, स्प्रेड का होतंय, जास्त झालं का? चेहऱ्यावरच गेलाय. हा, चेहऱ्यावर चालेल. द्यायचंच आहे आपल्याला. हा, हा. पण मग हे बघा, हो, डिपेंड. आता कपडा कुठला आहे तुमचा? कॉटनचं मिक्स आहे मॅडम मिक्स. मिक्स आहे का? आता बघा, एखाद्या वेळेस सिल्क असला ना, त्या ठिकाणी सिल्क वरती पण पसरतो. आणि सगळ्यात महत्वाचं, पहिले नवीन कलर असतो ना, कलर वरती आपल्या या ठिकाणी ऑइल असतं, पाणी असतं. तर ते काय करतं, हा जो कलर सॉरी आपला जो कलरची बॉटल आहे त्याचं ढक्कन पूर्ण लावायचं आणि प्रॉपर एकमेकांना मध्ये असं शेक करायचं. तुम्ही काय करतात, नवीन नवीन कलर आहे, डायरेक्टली ओपन केला, कलर पिक केला आणि तो अप्लाय केला, मग ते स्प्रेड होईल. तर एवढंच आहे का ताई? आधी शेक करून घ्या पूर्ण प्रॉपर. एवढंच आहे. हा, शेक करून घ्या. मग आता ओरडले ना त्यांना, त्याच्यामुळे लगेच करायचं. आजकाल खाली बघ, इथे मानेचे इथे पण आहे, अजून ज्वेलरीचा जो खालचा पार्ट आहे ना, तिथे एकदम फक्त छोटसच असं टोक बुडवायचं कलर मध्ये, पूर्ण ब्रश बुडवायचा नाही. काळा रंग जास्त हे असतो बाकीच्या रंगांपेक्षा ना. काळ्या रंगात नुसतं डॉट जरी देऊन पसरवलं तर तो लगेच पसरतो. पसरतं. आणि त्याच्यामुळेच आपण ब्रश मध्ये कलर घेताना एकदम नॉर्मल नॉर्मल घ्यायचं. असं काही साधं बसलं तर चालतंय, तर काहीतरी करायला लागेल की मग वाचता नाही. फक्त पुढचं टोक बुडवा कलरचं, पूर्ण ब्रश नका बुडू कलर मध्ये. ते हा पण झालाय का आज त्या पूर्ण लांब येत होत्या त्या कोण? नवीन नवीन ऑनलाईन करताय आज. गोल्डन कलर वर नाही आला तो, पिंक कलर मध्ये दिसला. डार्क Pink कलर color. तो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम. पिंक कलर मध्ये घुसला. कापडाच्या अच्छा, त्यांचं दिलंच नाही आपण मॅम वाटलंच. तेच म्हटलं, पिंक कलर आपण घेतलंच नाही. हा, काळ्याला पण देऊन घ्या. जाडा घ्या, रंग जाडा घ्या, पाणी घेऊन. नाही जाडच आहे. कानाला द्या आता. त्याला बोलून घ्या म्हणा, यामध्ये ते शिकवलं ते पण नाही येत आता. एवढंच आहे. कामच करून काय करायचं? मला माझी मुलगी म्हणली, मला यायचं तुझ्यासोबत. म्हटलं, पेंटिंग फक्त मला यायचं तुझा क्लास. मग
घेऊन यायचं ना. काय ते त्याच्यातच अर्ध लक्ष झालं. कोणी नसलं की मग ते शांत चित्ताने होतं, कोणीतरी असलं की मग संपलं. जास्त घट्ट असलं की मीडियम मिक्स करायचं का? येस येस, जास्त घट्ट असले की मग. आणि आता बघा छोटे ड्रॉइंग्स असले का त्यावेळेस डायरेक्टली गरज नाही पडत, कारण की एवढ्या जागी एवढाच कलर अप्लाय करतो. ज्यावेळेस तुमची ड्रॉइंग, आता या ठिकाणी आपण मीडियम वापरणार आहे. कलर व्हाईट तरी मी जाते हा. का हो? टाइम झाला ना, 2 तास थांबले माझ्यासाठी. अय्यो, थोडस एक 15-20 मिनिटं नाही थांबणार का फेस पुरतं? असंच होतं. मी करेन, करणार ना? इथं आल्यावर करेन मी पटपट. हे छान केलं मी. छान केलं का? चालेल, सांगितल्याप्रमाणे पटपट केलं. कॉन्फिडन्स आहे त्यांना. एकदम कॉन्फिडन्स आहे. कपड्यावर येणार होतो. घालायचे म्हटल्यावर व्यवस्थित. काय म्हणते ते, दाखवणार आहे मी असं. चालेल, तू म्हणशील तसं. सकाळी उद्या क्लास आहे ना मग? तुम्ही लोकांनी सांगा काय करू. काही प्रॉब्लेम नाही मला यायला. ते तिकडे दिसतं. पॅलेट ना? हे पण नाही. पॅलेट ना? माझं तुमचं आहे का ते? माझे मेरा है वह. मेरा है वह. आणि तिच्या इथं साडीवाली काय तो पॅलेट. तीन साडीवाली गुलाबवाले. आज गुलाब आज गुलाब आहे का? आज गजरा नाही लावला. आज गजरा नाही लावला. मगाशी मी पण तसं मला फार आवडलं. मी गेलीच नाही गच्चीवर, तर मग मला माहितच नाही पाणी तर झाडांना तो पॅलेट दे ना मला. कोणता समोर बघ. गुलाब हे असं. हे असं. हे असं. समोर आई बाबाला पण काय दिलं? त्या काय म्हणते? मी कॉल करते ना. ते शोधायला गेलं काय? पॅलेट मध्ये आता थोडासा ग्रे कलर तयार करायचा आपल्याला. व्हाईट येस, व्हाईट कलर घ्या. व्हाईटचं प्रमाण जास्त. बाहेर निघल्यावर थोडासा व्हाईट कलर घ्या आणि ब्रश मध्ये ऑलरेडी तुमचा ब्लॅक कलर असतोच. तोच ब्लॅक कलर ते व्हाईट मध्ये मिक्स करा. थोडासा ग्रे कलर तयार करायचा आपल्याला. तेव्हा व्हाईट कलर. तुम्ही मेसेज करा काय असेल तर ना क्लास आहे. येस, तुम्ही लोकांनी सांगा तुमचं वोट जास्त असेल तर घे, वोट कमी असेल तर नाही घ्या. रेडी आम्ही. रेडी का? तुम्ही रेडी का? मला काही प्रॉब्लेम नाही. मग आमचे 2 मुलं. मग ऑनलाईन करा. नाहीच कोणी. ऑनलाईन पण शक्यता नाही. हे बघा इथे ग्रे कलर तयार केलाय. त्याच्यामुळे मी फेस नव्हते दाखवत आज. ताई मॅम नाहीच म्हटलं ना, धोतर घ्या म्हटली. स्टेटस ठेवा. पण मग ते धावपळ मध्ये सगळं गोंधळ होऊन जाईल. नाही मीडिया पण चाललंय. आता बघा हा जो ग्रे कलर आहे ना, एकदम लाईट ग्रे कलर करायचा आहे. हा हे पासा, हे बघा इथे डार्क आहे, इथे लाईट आहे. हा लाईट ग्रे काही पाहिजे आपल्याला. व्हाईट कलर घ्या, त्याच्यामध्ये ब्लॅक मिक्स करूच नका. ऑलरेडी ब्रश मध्ये ब्लॅक कलर असतोच. किंवा मग दुसरा ब्रश घ्या, व्हाईट कलर काढून घ्या आणि एकदम किंचित ब्लॅकचा डॉट टाका त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यानंतर बघा इथं फेस आहे. फेसला मी नॉर्मल एक बॉर्डर करते आधी. ग्रे कलरने आपल्याला फेसला बॉर्डर करायची. आता बघा थोडासा डार्क वाटतोय, मी परत इथे व्हाईट शेड घेतला. ब्रश मी क्लीन करून घेते. अशा वेळेस ब्रश क्लीन करून घ्यायचा. वाटतो ना नाही झालाय क्लिअर, तर ब्रश क्लीन केला. त्याच्यानंतर बघा व्हाईट शेड. हा हे बघा व्हाईट शेड, ग्रे कलर थोडासा परत मिक्स करते. असा दोघं कलर एकमेकांमध्ये घ्यायचं. घेतलं की या ठिकाणी बॉर्डर करते मी व्हाईटची. परत व्हाईट कलर घेते. थांबा, व्हाईट कलरने बॉर्डर करून घ्या आधी. उद्या काही आणायचंच नाही ना आपल्याला, घेऊ पण पटकन. मी तेच कॉल करते.
लवकर करा. त्यांनी भाडे आहे ना त्याच्यामध्ये आणि व्हिडिओ आहे तर मी करते घरीच फोर टाइम करा डबल 8 ओव्हर टाइम करावं लागेल. 50 ओव्हर टाइम नाही ग, 4 टाइम. 4 टाइम 4 टाइम. फोर टाइम व्हिडिओ ऑल टाइम बघायचंय. मी जास्त वेळ करेल असं व्हिडिओ कॉल. ठीक आहे. नॉर्मली आपल्याला फेसला फक्त काय करायचे, बॉर्डर करून घ्यायची आधी. कुठला कुठला कलर हो काळा आणि पांढरा. काळा आणि पांढरा. व्हाईट कलर जास्त घ्यायचा, त्याच्यात थोडासा ब्लॅक. बघते हा, ओके. विचारताय मला कुठला कलर हो. सोडवेना झालाय क्लास. धुवून घ्या ना ती पॅलेट. बसलं पावसाला बी याला काय ना यायचे ना किती गडबड पण त्यांची पण चाललेले असतील. मेन म्हणजे ना एवढं तर माणूस पेशंट शिवून येतोय ते महत्वाचं हा आहे. ना, आपले मग. माणसं बघा. माझ्या नंतर आवाज पण नाही दिला. माझ्या हाताने जायला पोरीचा क्लास लवकर आता त्यांना म्हटलं येताना पोरीला घेऊन आलाच नाही तिला पण. मुकुट एक किती नंबर दिसायची दिसतो. मला तर दिसतच नाही लाईन. एकदम बारीक लाईन घ्यायची आहे, एकदम बारीक आउटलाईन घ्यायची आहे. ग्रेची नाहीये, व्हाईटची दिलीये. बघते व्हाईट आणि ग्रे मिक्स केलाय, पण मग एकदमच हो ना, व्हाईट लाईट द्यायचंय. जास्त व्हाईट रे घालता. ठीक आहे. एकदम व्हाईट. त्याच्यानंतर सेकंड तिचा डोळ्याचा भाग बघा. डोळ्याचा भाग बघा इथे, या ठिकाणी पण तो कलर अप्लाय करायचा आहे, पापण्यांच्या इथे. ठीक आहे. व्हाईट कलर वाटलं थोडा जास्त घ्या, थोडा लाईट ग्रे करा. नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट व्हाईट घेतला तरी चालेल. तुम्ही लोक नाही तर जास्तच ग्रे झालंय. जास्त, मग व्हाईट कलर घ्या. चला एकदम लाईट कर, लाईट कर, लाईट कर. चालू नको देऊ. नाहीच्या बरोबर लाईट. ठीक आहे. पापण्यांवरती दिला, त्याच्यानंतरला परत पापण्यांच्या वरच्या बाजूला या ठिकाणी पण त्याला व्हाईट शेड आहे इथे. इकड डोळ्याला आहे. इकड दोघं डोळ्याला. दोघं दोघं इकड ओके. दोघं बाजूला आहे, दोघं बाजूला. जसं आपण आय शॅडो लावतो ना तसं. यस, त्यांना पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी आता हा ग्रे कलर घेणार आहे, त्याच्यात परत थोडासा अजून व्हाईट कलर मिक्स करून अजून थोडा लाईट करते. इतकासा हे बघा, इथे लाईट कलर केलेला आहे. ठीक आहे. घेतला की आता आपल्याला हा काय करायचा आहे, फक्त डोळ्यांच्या खाली इतक्या पोर्शन मध्ये हा अप्लाय करायचा आहे, असं गालाच्या भागावरती, चीनवरती. काय ग, हॅलो, काय काय काय, हॅलो, बोल ना. आ बोल रे. हा, नाही अजून वेळ आहे. हॅलो. त्याच्यानंतर त्याचं लिप्सचा पार्ट बघा. ते डोळ्यांना पण व्हाईट. इथे पण लिप्सच्या इथे पण व्हाईट शेडच आहे. आ पण डोळ्यांना व्हाईट केला का तुला? हॅलो? व्हाईटच करायचं. हा, आता येतोय. काय झालं? मीठ आलाय, जर बाहेर होती तुला सांगणार होती तुम्ही रात्री मेसेज करा. हा, कुठं कॉलेजमध्ये आहे का? हो, मी बाहेर ठीक. येतो. हो चालेल चालेल.
आता बघा इथे नाहीतर थोडस तू येणार असेल तर तू घेऊन ये. नोजचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा तो कलर आहे. ठीक आहे. तर नोजच्या पार्ट पासून गालाच्या या पोर्शन पर्यंत पूर्ण असं प्रॉपर. आजपर्यंत नोट येस येस बरं. येस. मी आल्यावर फोन. येस ग्रे कलर ताई. बघून घ्या आधी. लाईट ग्रे. जवळ येऊन बघून घ्या वाटलं तर आधी 1 मिनिट. कुठं कुठं दिलंय ते बघून घ्या. दिसतंय ना. हो. त्याच्यानंतर त्याच्या फोरहेडला पण आहे बघा. फोरहेडला दिसतोय टिळ्याच्या शेजारी. हा. ठीक आहे. आता मी काय करेल, आता मी ब्लॅक कलर घेईल. तर ब्लॅक कलर जो आहे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आयब्रोजला देऊन घ्या. ते व्हिडिओ घ्या. मस्त वाईट मला होतं. मॅडम बोलले ना वाईट घेतलं तर चालेल. नंतर लागून जाईल बरोबर त्याला. हा कारण की तू जास्त तर आहे ना. थोडा वरती. लांबनं गेले. हा थोडस. ती थोडी समोर. त्याच्यानंतर नाकाच्या पोर्शनला घ्या. नाकाचा जो शेप आहे ना तो प्रॉपर आला पाहिजे ना. अख्खा नाकाला दिली द्यायचा. येस अख्खा नाकाला पण देताना पार्ट मध्ये द्या. इथे नाकाच्या शेंड्याला थोडासा व्हाईट कलर द्यायचा आहे. तीस लाईन वरती हे करायची. कोण हसते जरा हसणं कमी करा नाही तर माईक बंद करा. हा बोल बाळा. क्लासमध्येच आहे. मला ना वेळ होणार आहे. जाणार असतात क्लासला. ठीक आहे. नॉर्मली तिथपर्यंत द्या थोडासा शेंड्यापर्यंत. त्याच्यानंतर ब्लॅक कलर घ्यायचा आहे. आता हा ब्लॅक कलर प्रॉपर आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे चीनच्या इथे. पण कसं पैसे हा अप्लाय करताना आउटलाईन जी आहे व्हाईट कलरची ती दिसली पाहिजे थोडीशी. ओके ओके. पण मी शूज घालून जा. हो देत ना. चप्पल नको घालून जाऊ. सगळे शिंतोडे उडते. मला फोन कर आणि आपल्यापेक्षा काही असते कॉल ठेव. हो पूर्ण नाही होऊ देत नाही. हा बोल. तिचा फोन आला होता मला पण. महालक्ष्मीचं पण असंच करायचं ना, काळ्या रंगाचं फेस असेल तर. हो हो. आपण शिकणार आहे ना त्याला मी तुम्हाला अशीच पेंटिंग शिकवणार आहे. थोडं वेगळं घेणार आहे मी तुमच्या बॅच मध्ये आता यावेळेस चेहरा. तुमचा आता ह्याच्यावरती हात साफ झाल्यामुळे ते पण सोपं जाईल करायला. बोल. हा मी तेच म्हणते तुला. मग ते कोणाला फोन करून देईल तुला करायचं. जी आउटलाईन आहे ती दिसली पाहिजे ना. असं ब्लॅक कलर अप्लाय करा. तर मग कशी चावी दिसेल. खिडकीतनं चावी द्यावी लागेल. नाही तर मग खाली जाऊ. त्यानुसार नंबर नाही तुझ्याकडे. तर व्हाईट वर नाही करायचा आहे ना कलर. नाही व्हाईट वर नाही द्यायचंय. आता मी परत हा ग्रे कलर घेते.
थोडासा फोरहेडच्या इथे परत हा कलर अप्लाय करते. ब्रश क्लीन करून घ्या वाटलं आधी. तर आपला ग्रे कलर रेडी होता ना, तोच ग्रे कलर घे. ब्रशच्या पुढच्या टोक्यामध्येच घ्यायचं आपल्याला, फक्त टोकामध्ये. डन. हे बघ इथे फोरहेडच्या इथे शाउट लाईन करा आणि तेच वरच्या बाजूला स्प्रेड करा. कलर एकदम थोडासा स्पिक करायचा ब्रश मध्ये. हॅलो घरी घेतो Okay. 2 मिनिटं खाली जा आणि सेम थोडी तसंच चाबी इकडच्या बाजूला पण करते. हा. चाबी कशी द्यायची ते बघून घे. फोरहेडच्या वरच्या बाजूला एक 4 नॉर्मली वाजता उघड, आता लगेच नाही गेली तरी चालेल. हा ती आवाज देईल तू, ती येईल बाहेर. हा 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 पुढे घ्यायचं हे बघा इथे फोरहेडच्या एक्झॅक्ट वरती. पण थोडस नॉर्मली लाईट द्यायची, लाईट शेड द्यायचा आणि तोच कलर वरच्या बाजूला स्प्रेड करत द्यायचं. ग्रे कलर द्यायचं ना. येस, ग्रे कलर द्यायचा आहे. फोटोमध्ये बघा, त्याच्या फोरहेडला बघा, दिसतोय ना. हा बोल ना दीदी. अजून 10-15 मिनिटं लागतील. ठीक आहे, दिसलं पाहिजे शेडिंग डॉट प्रॉपर. काढलेले ना घरी आली का? त्याच्यानंतर ब्लॅक कलर परत घेते. दोघं चीनच्या बाजूला इथे बॉर्डर करून घेते. आवाज दे ना, तिला ते बोलू नको. आणि मी बाहेर येतो. तू बाहेर आहे सांग ना फक्त. आई बाहेर गेली. डोळ्यांच्या वरती पण इथे आपल्याला असं ब्लॅक कलर द्यायचा आहे. संपलं विषय. एक काम कर, अरे राम, पांडुरंगा. मी येते घरी. अगं राहू दे, थांब थांब थांब. नाही मी सुकू दे येते जरा 6 वेळ. वाजेपर्यंत. लक्ष 6:15 पिठा म्हणून झाकण घ्यायचं कधी पण. म्हणून मी यांना ठेवायला सांगितलं. झाकण घ्यायचं, नाही तर मग हा. कलर पॅलेट मध्ये काढून घ्यायचा. तुला सांगितलं ना फक्त सांग. होईल तो. भर त्याला पटकन राहावं. द्यायचं होतं तुझं. गोष्ट बघ. अगं भरलं जाईल ना तू. डोळ्यांच्या वरती ते ब्लॅक कलर द्यायचा असं. डोळ्यांच्या वरती पण आपल्याला तिथे ग्रे कलर द्यायचा. नॉर्मली तेवढी जागा आपण सोडून देऊया. ठीक आहे. ते मी परत ग्रे कलर घेईल आणि डोळ्यांच्या वरच्या बाजूला इथे परत हायलाइट्स आहे. त्याच्यानंतर थोडासा ब्लॅक कलर डोळ्यांच्या वरच्या बाजूला ब्रश मध्ये एकदम किंचित कलर लावून द्या. तो स्प्रेड करायचा आहे ब्रश वरती अप्लाय केलेला. परत कलर अप्लाय नाही केलाय मी त्याच्यामध्ये. डोळ्यांच्या खाली या ठिकाणी ब्लॅक कलर अप्लाय करायचा. नाही जमणार.
जो ब्रश आहे त्याच्यानेच तोच ब्रश पुढच्या बाजूला अप्लाय करायचा, त्याच्यात कलर नाही घेतलाय मी आता. होताना प्रॉपर ब्लॅकने आउटलाईन करायची. तर मला वाटतंय की त्या गालांच्या खाली इथे परत ग्रेची अप्लाय करायची गरज आहे, ग्रे कलरची. ठीक आहे. व्हाईट शेड घेणार, तोच तिथे मिक्स करणार त्या ब्लॅक कलर मध्ये बरोबर. व्हाईट मिक्स झाला की ग्रे कलर होऊन जाईल. अं? थांब. आलाय की छान राव. हॅलो. हा जाते ना. इथेच आहे. क्लासमध्ये. नाही निघते आता. हा आली ना घरी, फोन केला होता तिने. हा हा जाते. तिना पाहिजे जातीचं बिचारीला. थोडा लेट झाल्यावर वगैरे जायचं. तुझी कमी आली ना शाळेत, चार माझ्याकडे आहे. आहो ती 5:30 ला येते, मी तोपर्यंत जाते ना. आज लेट झालं. मस्त वाटतंय ना. मॅमचं कसलं छान. तुझं पण छान दिसत. बघ इकडनं दिसतंय सेम तसं दिसतंय. पांढरा कशाला लावला आता? गालाचा रंग तू कमी कर. आता छान होतं मगापर्यंत. पांढरा हा ग्रे कलर घेतला. झोप आली आता किती छान होतं मगापर्यंत. तिला सक्त चार्जेस. माझं ते चांगलं सवय लाईट उद्याचा क्लास नसेल ना तुमचा ब्लाउजांचा? नाही. मग आपण चेंज करूया ना मॅडम. किती वाजता घेऊ सांगा? 2 ते 5. 5. बापरे, 1 तासच वाढवला. आता इकडे 1 तास आधी घेतला ना. हा, मग तो 4 करायचा. ठीक आहे. डन. कॅमेऱ्यामध्ये ना, कॅमेऱ्यामध्ये खूप सुंदर दिसत. आमचे लिप्सच केले. नो प्रॉब्लेम. लिप्स काय मग त्याला खुमायची भांडणच नाही करणार असं. नोटी करून टाकली का त्याला? खूप पेशन्सने काम करायचं ते. खूप पेशन्सने, खूप पेशन्सने. तसंच. जो की आपल्या एकात पण नाही. काय केले म्हणजे? साबण नाही निघते हो. ऍक्च्युअली कलर आहे नको. ऑइल पेंट थोडी. ठीक आहे, इतकंच करा, जास्त काहीच नका करू. सफिशियंट एवढं पण केलं तर. लिप्स द्या ना आणून आमचे. दाखवते. मला फक्त त्याचा टिळा करून घेऊ दे. माझं सीट आता म्हणते क्यूट, आता तू जास्त झालाय. स्मेल. हा तो पण चालेल. अडीच वाजता या, 2:30 वाजता. हा लाईट आहे.
तो पण तो ओके. नाही सेम आहे चालेल तर तो पण. थोडंसं मिक्स करा ब्राऊन त्याच्यात. हम्म. फार पिवळा आहे हळद नाही. तर येलो कलर घेते मी. मॅडम हा सेम आहे. येलो कलर घेतला सेम आहे सेम. नाही